यासाठी आग्रही आहे। अखेर अजित पवारांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देण्यात आलेला आहे। या सर्व रस्त्यावर हे कार्यकर्ते बसून होते। जोपर्यंत तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता मोकळा करणार नाही असा हट्ट जणू या कार्यकर्त्यांनी केला होता। लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून सुद्धा मोठं लीड मिळालं होतं आणि त्यानंतरच अजित पवारांनी या ठिकाणाहून आपण निवडणूक लढवणार नाही असे संकेत दिले होते। मी इथून 3 वेळा आमदार होतो, खासदारी होतो, अशा वेळेला आता दुसऱ्याला संधी द्यायला हवी असं अजित पवारांनी म्हटलं होतं। मी जो उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून द्यायचं असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं। मात्र अजित पवार तुम्ही इथूनच लढा असा आग्रह कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आज तर बारामतीमध्ये त्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला आणि आम्हाला तुम्हीच उमेदवार आहात, आमच्या मनातले उमेदवार तुम्हीच आहात, त्यामुळे तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर करा आणि आजच्या आज जाहीर करा असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आम्ही हलणार नाही, आम्ही अडवू आम्ही गाडी अडवू झोपू, आम्ही हलणार मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात घोषणा देखील देत आहेत आणि आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल? दादाशिवाय बारामतीला पर्याय आणि आम्ही आता दुसरा दादा बघूच शकत नाही। एकच वादा दादा आणि दादाशिवाय दादा जर नसतील तर बारामतीचा विकास साईडला सारखी बारामतीला दादा नसतील तर बारामतीचा विकास होण्याचा दुसरा पर्याय नाही आणि दादा 50 नाही 1 लाखाच्या वर निवडून येणार एवढा मी सांगतो। आणि अजितदादा म्हणजे बारामती म्हणजे अजितदादा। माननीय अजितदादा पवार यांच्याशिवाय बारामती तालुक्याला पर्याय नाही। बारामतीचा एकच वादा। काय लोकसभेला आमच्या कार्यकर्त्याकडून नेत्यांकडून चुक्या झाल्या त्या आम्ही सर्व चुक्या येणाऱ्या इलेक्शनला भरून काढून दादाला 1 लाखाच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य निवडून आणू। एकच वादा। या ठिकाणी दादांनी कारखान्याच्या या वतीनं आम्हाला सगळं सहकार्यांना मतदान जी केलं आणि सर्व सहकार्यांची भूमिका जी दादांनी मांडली ते आम्हाला सर्व मित्रपरिवाराला मान्य आहे। पण या ठिकाणी दादांनी कामगार युनियनचं आणि जे आमचे कामगार मतदान आहेत सोमेश्वरचे या ठिकाणी सर्व कामगार युनियनचे त्या ठिकाणी ऑर्डर काढण्यात यावी। आम्ही दादांच्या पाठीमागे आहे आणि इथून पुढे पण राहणार ही सदैव आमची प्रार्थना आहे। एकच वादा। काय सांगाल दादांना? काय साकडे घातले? दादांना आम्ही एवढं सगळं सांगाल। हरियाणामध्ये मोठा उलटफेर।